महाराष्ट्र शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन आइटक की ओर से जिला परिषद के सामने आंदोलन किया गया। इस दौरान क्या मांग की गई, आइए देखते हैं। महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन आइटक की ओर से मानधन बढ़ोतरी की मांग के लिए राज्य भर आंदोलन किया गया। दौरान चंद्रपुर जिला परिषद के सामने आइटक के राज्य सचिव विनोद झोड़गे इनके नेतृत्व में शालेय पोषण आहार कर्मचारियों ने निदर्श किया, जिसके बाद शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवने केड़कर इनकी ओर से मुख्यमंत्री शिक्षण मंत्री को निवेदन दिया गया। आइटक के नेतृत्व में 18 दिसंबर 2023 को नागपुर में शीत अधिवेशन पर शालेय पोषण आहार कर्मचारियों का मुक्कामी महामोर्चा निकाला गया था। उस समय संगठन को आगामी सत्र में यानी 21 अप्रैल 2024 में मानधन में 1500 रुपए बढ़ोतरी करने का आश्वासन दिया गया था, लेकिन उसकी पूर्तता न होने से फिर शालेय पोषण आहार कर्मचारी राज्य कमेटी की ओर से राज्य भर आंदोलन किया गया। तो आइए सुनते इस संदर्भ में विनोद झोड़गे ने क्या जानकारी दी। आइटकच्या नेतृत्वामध्ये हे तमाम महाराष्ट्रभरातील शालेय पोषण कर्मचारी त्या जिल्हा परिषद त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे निदर्शने आंदोलन करता आहेत। त्या मागची प्रमुख त्यांची मागणी आहे, गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत तुटपुंज मानधनामध्ये शालेय पोषण कर्मचारी शाळेचं टोटली परिसर असेल, चांगली शाळा ठेवण्याचं काम असेल, तेथील शाळेच्या पहिल्या ते 8व्या वर्गाच्या मुलांना सकस आहार देण्याचं काम, सुदृढ करण्याचं काम, शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं येण्यासाठी करण्याचा प्रयत्न हे सगळे कर्मचारी करतायत। पण 2500 मध्ये यांचं काही होत नाही आणि म्हणून 18 डिसेंबर 2023 मध्ये या नागपूरच्या विधानसभेवर आइटकच्या नेतृत्वात लाखो या कर्मचाऱ्यांचा मुक्कामी महामोर्चा झाला होता। रात्री 2 वाजतापर्यंत महिला अत्यंत रस्त्यावर फुकलेला होता। अख्खा नागपूर जाम झाला होता। त्यावेळेस रात्री 12 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मंत्रालयामध्ये बोलून आमच्याशी चर्चा केली होती आणि यांच्या मानधनामध्ये 1500 वाढ करण्याची त्या संबंधातल्या सूचना शिक्षण मंत्र्याला दिलेल्या होत्या। त्या बाबतीतले प्रस्ताव सुद्धा बनलेले आहेत, परंतु आता काय जी.आर निघालेला नाही आणि म्हणून हा जी.आर तातडीने निघावं, यासोबत इतर मागण्या त्यांच्या सॉल्व व्हाव्या, या सरकारच्या लक्षात यावं म्हणून लक्षवेधी राज्यव्यापी हा आजचा मोर्चा आहे। आणि म्हणून या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारला सांगू इच्छितो 1500 रुपये मानधनवाढीचं जी.आर तातडीने काढावं, यांना किमान वेतन लागू करण्यात यावा। किमान वेतन मिळण्यापर्यंत दर महिन्याला या महागाईनुसार वाढत्या महागाईनुसार किमान 15,000 मानधनात वाढ करावी। यांना वर्षातून 2 ड्रेस कोड देण्यात यावे, दिवाळी बोनस 2000 रुपये देण्यात यावे। ज्या अनेक वर्षापासून महिला काम करतायत तेव्हा 50 पैसे 75 पैसे मिळायचे, गावात कोणी काम करायला महिला नव्हत्या, अत्यंत निराधार विधवा महिला या काम करतायत। आज मात्र थोडंफार मिळायला लागलं म्हणून गावामध्ये चुकीच्या पद्धतीने कामं कमी केलं जातं, ती पद्धत बंद करण्यात यावी, दरवर्षीचे करारनामे बंद करण्यात यावे। या प्रमुख मागण्यांना घेऊन आजचा हा लक्षवेधी मोर्चा आहे आणि येत्या हप्त्याभरात या सरकारने जी.आर काढलं नाही तर 28 जून हा शेवटचा या सरकारचं पावसाळी अधिवेशन आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे, त्या मोर्चामध्ये 28 जूनला महामुक्कामी मोर्चा आम्ही आझाद मैदानामध्ये काढणार आहोत। आणि सोबतच गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने केंद्र सरकारने काही वाढवलेलं नाही आणि म्हणून या सरकारला इशारा देऊ इच्छितो, जर यांच्या मानधनवाढीचा जी.आर निघाला नाही, यांना न्याय जर दिलेला नाही तर या येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला खाली उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मी आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने आइटकच्या वतीने देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।